नमस्कार, आपण पाहतात JN न्यूज. पाहूया सविस्तर बातमी. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. अजित कुमार पाटील, जत प्रतिनिधी. राज्याची परिस्थिती पाहता बीडचे संतोष देशमुख यांची झालेली निर्घृण क्रूर हत्या, त्यानंतर अमानवीय कृत्य करत प्रसिद्ध झालेले फोटो व्हिडिओ पाहिल्यानंतर अश्रूचा बांध फुटल्याशिवाय राहत नाही. नंतर लातूरचे माऊली सोट यांची केलेली हत्या पाहिली तर मन सुन्न करणाऱ्या गोष्टी आहेत. हा सर्व प्रकार पाहता गृहमंत्री पद हाताळण्यात देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरले असल्याचे रासपाचे युवा नेते अजित कुमार पाटील म्हणाले की नंतर चक्क परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत मृत्यू होतो आणि आता जालन्याचे कैलास बोराटे यांना भट्टीम गरम केलेल्या लोखंडाच्या रॉडने अमानुष मारहाण करत व्हायरल केलेला व्हिडिओ फोटो पाहता राज्यामध्ये कायद्याचा धाकच उरला नाही हे स्पष्ट झाले आहे. कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. बीडचा बिहार नाही तर मराठवाड्याचा बिहार झाला आहे. योग्य वेळी कायद्याचा धाक दाखवला नाही तर महाराष्ट्राचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही. गुन्हेगारांना राज्यामध्ये कसलीच भीती उरलेली नाही. गृह खात्याचा धाक राहिलेला नाही. गुन्हेगाराला कोणतीही जात नसते. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. त्यामुळे कोणत्याही प्रकरणाला जातीचं वळण न देता खुनातील आरोपींना फाशीसारखी कठोर शिक्षा झालीच पाहिजे. तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कठोर शासन झालेच पाहिजे. पण सर्व घटनेची जबाबदारी स्वीकारून राज्याच्या गृहमंत्र्यांनी खऱ्या अर्थानं नैतिकता दाखवून गृहमंत्री पदाचा राजीनामा सुद्धा दिला पाहिजे. त्यांनी त्या पदावर बसण्याची नैतिकता गमावली आहे. त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी रासपचे युवा नेते अजित कुमार पाटील म्हणाले.